आणि सिद्धेश तारी. गोऱ्या. डबूबाई बॉलरचं नाव काय माहिती हो डबूबाई मालाड ए कोण आहे बॅट्समन ना आणि खाली भाविन प्रयाग भाविन. हॅलो हा एक मिनिट. हॅलो ए वंटी तोतल्या यांनी गेम काय केलं बरं मला स्पीकरवर ठेवलं आणि तिकडनं दत्त्या बोलते बंटी करतो. कोण आहे सांग. पंचांशी वाद घातल्यास अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन सुधीर निर्मळ जे बोलतील तेच होईल. हॅलो 1 2 3 1 2 3. बंटी बोलला म्हणजे विषय संपला. नो आहे तर नो आहे. नो बॉल. बोल ना. ये फाइनल है.
डब्बू भाई आवाज दे रहे मैं
नॉन स्ट्राईक वरती बॅट्समनचं नाव काय? बॉलर कोणाला? इस्तियाक. बॉलर कोण आहे? बॉलर पप्पू. अंतिम षटक टाकण्यासाठी पप्पू तयार. रिवर्स स्वीपचा खेळतोय फटका. एक धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावफलकावरती नक्कीच धाव लागते. त्या मात्र 15. पुन्हा एकदा रिवर्स स्वीपचा फटका. एक धाव मात्र मिळते. 16 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. पप्पू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. प्रयाग फलंदाजीसाठी सज्ज. सुंदर फटका. एक धाव मिळते. एका धाव्याने नक्कीच धावफलक मात्र हळताना दिसतोय तो प्रयाग आणि इस्तियाक यांच्याकडून. पप्पूने आता परत 3 चेंडू टाकले. 3 धावा दिल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो पप्पू. प्रयाग यांना दरम्यान हा मात्र सुंदर फटका मिस करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र मिळते. आक्रमक अशी फलंदाजी प्रयाग यांच्याकडून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक धावा घेताना दिसतोय तो मात्र प्रयाग. षटकातील अंतिम 2 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते तो पप्पू. स्टंप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र घेतोय. प्रत्येक चेंडू गणिक लेग स्टंप ऑफ स्टंप दोन्ही बाजूला धावा घेताना दिसतोय तो मात्र प्रयाग. षटकातील 4थ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. एकोणवीस धावा धावफलकावरती लागताना दिसतात. 19 लॉस ऑफ 1 विकेट. भाविन बाद झाला होता. पप्पूचा अंतिम चेंडू. इनिंगमधील शेवटचं षटक टाकण्यासाठी पप्पू आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर जाईल तो मात्र प्रयाग. स्ट्रेट खेळून काढलाय तेवढं ताकदीने क्षेत्रकडून. षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. त्या मात्र 20 जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामागे 5 धावांची सरासरी राखायची आहे. ती मात्र रॉयल चेंबूर संघाला. अजून हे कुठलं आहे? कोण? आता कुठली मॅच आहे? नाही नाही ब्लॉक कुठं? टॉसला बोलायचं की यांच्यात लावायचे. पण यांची लागा ना. ओके. कट्टा बॉईज जोगेश्री वर्सेस विघ्नहर्ता जोगेश्री दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. दोन्ही कर्णधाराने लवकरच लवकर नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य. प्रथम फलंदाजी करताना मालाड फ्रेंड संघाने 4 षटकामध्ये 20 धावा केल्या. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य ठेवलंय. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी करायची आहे. ती मात्र रॉयल चेंबूर संघाला. आक्रमक अशी फलंदाजी रॉयल चेंबूर संघाकडून आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला आक्रमक पाहायला मिळाली. फक्त 20 धावांवरती रोखलं गेलं. स्ट्राईकला पप्पू, नॉन स्ट्राईकला तो हे नाही. एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक हे नाही आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या अगोदरच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण SP चषकामध्ये सुद्धा त्यांना उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देताना पाहिलं होतं.
त्याने फटकावलं होतं. पाहूया गोलंदाज येतोय तो मालाड फ्रेंड संघाकडून सूरज मिश्रा उर्फ डब्बू. पाहूया सामोरा जाईल तो मात्र पप्पू. डावखुरा फलंदाज पप्पू 21 धावांचं लक्ष ठेवलंय. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी. डब्बू पहिल्या चेंडूने टॅप केलाय. चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळेल. या एका धाव्याने धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 1. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी करायची आहे. स्ट्राईकला पप्पू नॉन स्ट्राईकला तो हे नाव आहे गोलंदाज डब्बू. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय तो मात्र पप्पूने. 2 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी करायची आहे. हा मात्र चेंडू लेग स्टंपवरच्या बाहेरचा पंचांकडून वाईट चेंडू म्हणून घोषित होताना दिसतोय. अवंतर 1 धाव मात्र मिळते. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 3. श्री एकदंत मागे गणेशोत्सव मंडळ आणि पुष्कर नाईने यांच्या वतीने आयोजित केलेली ही राहुल पवार चषक 2021 खास आकर्षण आहे ते गोल्ड लॉकेट. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं सुराजी उपाध्यायने हे लॉकेट पटकावलं होते. यावर्षी मात्र कुठल्या संघातील कुठला खेळाडू पटकावणार आहे हे मात्र आपण अंतिम सामन्यामध्ये पाहू. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 4. काहीस शतक्षण आपल्याला पाहायला मिळत. सिली पॉइंटच्या दिशेने शॉर्ट पॉइंटच्या दिशेने शॉर्ट पॉइंटला असे शतक्षण पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूया पंचांचा निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा डब्बू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावफलकावरती धावा लागला ते 4. टॅप पुन्हा एकदा चांगली फलंदाजी पप्पू यांच्याकडून. एक तंत्रशुद्ध अशी फलंदाजी होताना दिसते. कुठलीही संधी देत नाहीत क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची. 5 धावा धावफलकावरती लागलं. प्रति षटकामध्ये 5 धावांची सरासरी राखायची आहे आणि इथे मात्र फलंदाज पप्पू नॉन स्ट्राईकला तो हे नाही. पुन्हा एकदा डब्बू गोलंदाजीसाठी सज्ज होते. येथे मात्र चेंडू मिस आउट होतोय क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव मात्र चोरतोय तो मात्र पप्पू. रॉयल चेंबर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मालाड फ्रेंड संघाने 20 धावा केल्यात. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवले. 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र येथे आपण पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. एकीकडे पप्पू दुसरीकडे हे नाही. तर गोलंदाजीसाठी मात्र आता सज्ज होतोय मालाड फ्रेंड संघाकडून. मयूर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक सामोरा जाईल तो मात्र पप्पू. हो मिस आउट करतोय आणि 1 धाव मात्र मिळते ती मात्र पप्पूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र मिस आउट करतोय. मिसफिल्ड होताना दिसते.
6 धावा धावपल करते लागतात 7 धावा धावपल करते लागतात 7-7. ओ नो बॉल आणि इथे मात्र पप्पूला माघारी परतावं लागेल. रन पण बॉल पण ना. पहिले षटक टाकलं होतं मिश्राने 6 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक मात्र टाकण्यासाठी मयूर सज्ज होते. पप्पू मात्र माघारी परतताना दिसतोय. एक नो चेंडू होता आणि त्यामध्ये बॉक्सच्या बाहेर जाताना दिसतंय. कट्टा बॉय जोगेश्री वर्सेस विघ्नहर्ता जोगेश्री दोन्ही संघाच्या कर्णधाराने स्टेजवरती नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कट्टा बॉय जोगेश्री आणि विघ्नहर्ता जोगेश्री दरम्यान मयूर गोलंदाजीसाठी सज्ज होते. फलंदाज येते तो मात्र भावेश. एकीकडे भावेश दुसरीकडे हेनॉय. गोलंदाज आहे तो मयूर. चेंडूची अचूक फेक येते मात्र हेनॉयला माघारी परतावं लागेल. सलग दुसरा गडी बाद होतोय. पहिला गडी बॉक्स च्या बाहेर मारून बाद झाला तो पप्पू. त्यानंतर हेनॉय रनआउट होताना दिसतोय. आता मात्र नवीन फलंदाज येताना दिसतोय तो मात्र एकीकडे भावेश दुसरीकडे आनंद आणि गोलंदाज मयूर. मयूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आनंद यांच्यासाठी दरम्यान हलक्याच्या त्याने कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव मिळेल. नो बॉल. एकच धाव मिळेल. या एका धावेने धाव फलकावरती धावा लागतील. त्या मात्र 10 धाव धाव फलकावरती लागताना दिसतात. मयूर पुन्हा एकदा स्वीप केलाय. एक धाव फाईनच्या दिशेने मिळेल. 11 धाव धाव फलकावरती लागतात. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना मालाड फ्रेंड संघानं रॉयल चेंबूर संघाला पहिले षटक मिश्राने टाकलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो मयूर. वाईट चेंडू खूप उजव्या एसटीच्या बाहेरचा. दोन्ही संघांना विनंती कट्टा बॉयज जोगेश्री आणि विघ्नहर्ता जोगेश्री दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी याचा क्लेम बोर्ड होतोय. जबरदस्त गोलंदाजी. जिंकण्यासाठी गरज आहे ती. बारा धावा धावपलकावरती लागताना दिसतात. जिंकण्यासाठी अजून 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावा. सामना जिंकण्यासाठी रॉयल चेंबूर संघाला 12 चेंडू 9 धावा. 12 चेंडू 9 धावा. बारह गेंद में 9 रन चाहिए जीतने के लिए रॉयल चेंबूर टीम के लिए. 2 ओवर की समाप्ति हुई है. 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर लगा है 12. विनोद आनंद याने कोर्टच्या दिशेने 1. कट्टा बॉय आनंद कोण जिंकला? अमित
बॅटिंग. एक धाव मिळते. एका धावेने धाव फलकावरती नक्कीच धावा लागतील त्या मात्र 14. 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावा. विनोद गोलंदाजीसाठी सज्ज होते. भावेश शहाना दरम्यानचा चेंडू. हा मात्र चेंडू आज सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षक पंचांकडे नक्की दाद मागतील. पंच मात्र सल्लामसलत करतील आणि निर्णय आपल्या परत पोहोचवतील. पाहूया एक आक्रमक चेंडू असा खालून राहिलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यष्टीरक्षकाने आपली जबाबदारी मात्र पाहूया. पंचांचा निर्णय आपल्या परत नक्कीच पोहोचेल. श्री एकदंत माघी गणेशोत्सव मंडळ आणि पुष्कर नायन यांच्या वतीने आयोजित केलेले राहुल पवार चषक 2021 प्रथम पारितोषिक रोख 25,000 रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,000 आणि चषक, तसेच मालिकावीर खेळाडूला गोल्ड लॉकेटने सन्मानित केलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना चषकाने सन्मानित केलं जाईल. निखिल स्ट्राईकला, निखिल नॉन स्ट्राईकला जतीन, गोलंदाज विनोद. एक थरार निर्माण झालाय, एक चुरस निर्माण झालाय. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक अशी व्यूहरचना होताना दिसते. शॉर्ट लेग पॉइंट, सिलिमिडॉन मिड ऑफ असे क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. विनोद सज्ज होते. निखिल सामोरा जाईल. हा मात्र चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित होईल. धाव फलकावरती धावा लागतायत त्या मात्र 15. जिंकण्यासाठी अजून 6 धावांची गरज. ओ यष्टीरक्षकाचं अपील, यष्टीरक्षकांचं अपील. पुन्हा एकदा 2 पंच आपापसामध्ये सल्ला मसलत करतील आणि पंचांचा निर्णय हा का असेल तो आपल्या परत पोहोचवतील. चला कृपया यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कट्टा बॉयज जोगेश्वरी वर्सेस विघ्नहर्ता जोगेश्वरी. 2 संघांमध्ये विघ्नहर्ता संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. प्रथम फलंदाजी स्वीकारली. विनोद पुन्हा एकदा निखिल साठी तयार होतो गोलंदाजीसाठी. स्वेप. हो जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त यष्टी ऍक्शन पाहायला मिळते इथे. आपल्या संघासाठी जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक यांच्याकडून होताना दिसतोय. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा आपण क्रिकेटकडे वळू. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती स्पर्धा सुरू व्हायला सुरुवात झाली. त्यातलीच ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विनोद, निखिल, कवडच्या दिशेने खेळून काढलाय निखिलने. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धाव फलक हलता हो राहतोय. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 16. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची गरज. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी हव्या त्या रॉयल चेंबूर संघाला. पाहूया अंतिम षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय, कुठला गोलंदाज हे षटक टाकणार आहे आणि किती धावा देणार आहे.
पुन्हा एकदा मयूरने या षटकाच्या अगोदर 6 धावा दिल्या होत्या. 6 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी. स्ट्राईकला जतीन, नॉन स्ट्राईकला येतो निखिल. 6 चेंडू 5 धावा सामना जिंकण्यासाठी. मालाड फेड की रॉयल चेंबूर दोन संघामध्येही चुरस आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय तो मयूर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला होताना दिसतोय. डब्बू शॉर्ट पॉइंटला. 6 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सामोरा जाईल जतीन. क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदल आपल्याला होताना दिसतोय. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी हव्या त्या रॉयल चेंबूर संघाला. मयूर जतीनसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे मात्र धावचित होताना दिसतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इस्त्याक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला इस्त्याक मधून मिळतंय. आणि जतीन मात्र तंबूमध्ये परतताना दिसतोय. सामोरा जाईल तो मात्र आता निखिल. 5 चेंडू 5 धावा. सामन्याला कलाटणी पाहायला मिळते आपल्याला. पाहूया कोण सामना जिंकतोय. तो 5 चेंडू 5 धावा. मयूर स्वीप केलाय स्क्वेअरच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळेल. 4 चेंडू 4 धावा. मयूरला निर्धाव चेंडू टाकावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. परंतु निखिल मात्र चांगली फलंदाजी करताना दिसते. प्रत्येक चेंडू गणिक फलंदाजी होताना दिसते. एकेरी धाव घेऊन धाव फलक मात्र हळता ठेवताना दिसतोय. कोण आलं? सुयोग. नक्कीच निखिलला काहीतरी सल्ला दिला असेल कशा पद्धतीने खेळायला हवं, कुठल्या चेंडूवरती धावा करायला हव्यात. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होता परंतु छोटी धाव मात्र वाचवू शकला नाही. सुंदर रन बिटवीन विकेट पाहायला मिळते या दोघांकडून. सुयोग आणि निखिल 3 चेंडू 3 धावा. आता मात्र सामना चुरशीचा होताना आपल्याला दिसतोय. यानंतर होणारा सामना असेल तो कट्टा बॉईज जोगेश्वरी वर्सेस विघ्नहर्ता जोगेश्वरी. विघ्नहर्ता जोगेश्वरी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. प्रथम फलंदाजी स्वीकारली. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा मयूर. सुयोगसाठी 3 चेंडू 3 धावा. मयूर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत. फलंदाज सज्ज होतोय. ओ इथे मात्र 1 धाव मिळते. फ्लॅगला लागून चेंडू मात्र जाताना दिसतोय. या एका धावेने पुन्हा एकदा 2 चेंडू 2 धावा. मालाड फ्रेंड्स की रॉयल चेंबूर. कोण जिंकणार, कोण निर्धाव चेंडू टाकणार? मयूर निर्धाव चेंडू टाकतोय का की 2 धावा सुयोग करतोय? क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतं. आक्रमक व्यूहरचना. मयूर चेंडू टाकताना दिसतोय. हो 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 जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र सुयोग यांच्याकडून. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 1 धाव. मयूर सुयोग. सुयोग मयूर. पाहूया कोण आपल्या संघाला विजयी करते. मयूर निर्धाव चेंडू टाकून आपल्या संघाला विजयी करते का? सुयोग आपल्या फलंदाजीतून 1 धाव करून आपल्या संघाला विजयी करते का?
एक थरार निर्माण झाले या सामन्याला. शेवटच्या चेंडू परत थरार हा कायम आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहायला मिळते. पंच काहीतरी सल्ला मसलत करताना दिसतात. प्रत्येक चेंडू गणिक व्यूहरचना बदलताना दिसते. पाहूया, एक चेंडू एक धाव. मयूरला निर्धाव चेंडू टाकायचा आहे तर सुयोगला मात्र त्या चेंडूवरती धाव काढायची आहे. पाहूया जिंकणार कोण, जिंकतोय कोण. राहुल पवार चषक 2021 मध्ये कोण जिंकणार. सुयोग वर्सेस मयूर, मयूर वर्सेस सुयोग. दोघांमधलं द्वंद्व कोण जिंकणार, कोण विजयी होणार. पाहूया मयूर की सुयोग, सुयोग की मयूर. सामना कोण जिंकतय, कोण जिंकतय सामना, मयूर की सुयोग. सुयोगला निर्धाव, सुयोगला एक धाव करायचे, मयूरला निर्धाव चेंडू टाकायचा आहे. इथे मात्र सामना जिंकतोय तो मात्र रॉयल चेंबूर. हार्दिक 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 असं अभिनंदन. आमचे सहकारी मित्र संतोष कदम यांचे इथे आगमन झालेलं आहे. आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावरती यायचंय.